काय सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 5:15 मला टाईम दाखवते वेट. आणि तुम्ही मला उठलो पण नाही, मी स्वतःच उठलोय. हो थँक्यू. 5:15 झालेले आहेत. पिलं एक झोपलेलं आहे. से गुड मॉर्निंग बाबू. गुड मॉर्निंग. का उठला एवढं लवकर? काय बघायचं बाळाला? डॅडीने सांगितलं होतं लवकर तू सफारीला जायचं. ये चलो फ्रेश व्हा, फ्रेश व्हा. तर आता मस्त आम्ही उठलेलो आहेत. मी फ्रेश अशी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत सफारीला. आता आमचं थांब डॅडा थांब 2 मिनटं. तर आता सफारीला चाललेलो आहे. से का आता आवडतो, फ्रेश करते, मुलांना फ्रेश करते आणि त्यानंतर निघताना मी तुम्हाला दाखवते. आणि आज मी मोबाईल गपचूप ठेवणार आहे. कारण की काय झालं, काल एक मुलगी होती आमच्यासोबत, तर ती मला म्हटली आणि ती मला म्हटली की दीदी, मी म्हटलं तिच्याकडे मोबाईल होते, तिच्याजवळ होते, आम्हाला दिले नाही पण ती मला म्हटली की दीदी आपने मोबाईल रखना चाहिए था किसी एक ने चुप चुप के, तर क्यों नहीं रखा इसने, हमारी गलती नहीं है, आपको शूटिंग चाहिए थी, आप ब्लॉगर थे तो मैं बोले दे दो ना अभी. उसने नहीं दिया. खाली म्हटलं ठीक आहे चला, जास्त फोर्सफोन करायला नको म्हणून तिने दिलंच नाही. मग मी काय केलं, आता आम्ही ठरवलं एक कुठला तरी मोबाईलच ठेवायचा. पण तरी पण भाऊ आजची सफारीची दुसऱ्या स्पॉटची जर दिलाच ठेवून तर नक्कीच ठेवेल आणि लपून छपून. पण हे मला व्यवस्थित नाही वाटत आहे. तरी पण आपण काही वेगळं करणार नाही, आपण फक्त शूट करणार आहोत की जे ॲनिमल्स मला तुमच्यापर्यंत शेअर करायचे म्हणून. सो बघू, जर दिलाच ठेवून तर मी नक्कीच ठेवते. आणि चला आता आवरते, मी माझं आवरले, आता पिल्लांचं आवरते आणि आम्ही निघतो. आमची 6:15 गाडी इथे येणार आहे. आत्ता वाजले जवळजवळ 5:15. पिल्लांचं सगळं काही आवरावं लागेल मला, त्यामध्ये अर्धा तास तर जाईल. आणि त्यानंतर निघताना मी दाखवते. तोपर्यंत माझं आवडते, तोपर्यंत छोट्याला झोपून देते, दक्ष आवरून घेते. कंटिन्यू. हे सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर काय सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. जवळजवळ सगळा तर अंधार आहे. आम्ही निघालेलो आहे सफारीला. आमचा 6:15चा टाईम आहे. आता मी ब्रेकफास्टला चाललेलो आहे कारण की 11ला मी रिटर्न येणार आहे त्यामुळे. आणि सो आम्हाला ते ब्रेकफास्ट पण देणार आहे टिफिन म्हणून. सो बघा तुम्ही, दाखवते, सगळा अंधार आहे मागे माझ्या. इकडे मी लाईटवर बोलते आहे. आणि आता आम्ही निघालोय सफारीला. आता ही मज्जा तुमच्यासोबत शेअर करते. बघू देत कशी वाटते, काय वाटते, ती दिसेल नाही दिसेल आय डोंट नो. पण चला कंटिन्यू करा. अंधारात काही दिसत नाही आहे, कंटिन्यू. तुमचे रूम्स आहेत अंधारात बघा, असे वाटतात आहेत सकाळी. आता इथं खरी भीती आहे की इथनं कुठनं टायगर येऊ नये, म्हणजे झालं नाही तर फाटलीच माझी तर बापरे. आणि दक्ष इकडे आहे रिवा यांच्या रूमला आणि आमचा रूम इकडचे शेजारचे. आम्ही शेजारीच रूम घेतले होते. आणि तिथून हे ज्या लाईट्स दिसतात ना समोर, तिकडे आमचं हॉटेल आहे. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे हॉटेल्समध्ये. अंधारात काही दिसत नाही, सो मी पुढे तुम्हाला दाखवते, कंटिन्यू करा. तर सकाळीच कोण नाही इकडे, तरी आम्ही आलो आहे. मला त्यांचा कॉल आला होता की टी कॉफीसाठी या. सो आम्ही आलेलो आहे टी कॉफीसाठी. आणि सगळं शिकवले माझे बाबू उठले, त्याला थंडी वाजते. मी ना खरंच ठरवलं होतं की इकडे खूप सारी गरमी असेल, पण इकडे थंडी आहे, फुल थंडी वाजते आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. नाही ग कुठे गाईज, डायरेक्ट आम्हाला जिप्सी चाललेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे. थोडंसं घ्या, काल नाही भेटलो. चलो इकडे बघा. गाईज मॉर्निंग व्ह्यू आणि आम्ही चाललेलो आहे सफारीला. पण काहीच दिसत नाही. रात्री दिसतेय का, हर्ष दिसतंय का? फेदर्स गिर जाते हैं और फेदर्स गिरने के बाद में कैसे, तो ये ग्रीन लेक की सोने के ये महावत है। नमस्ते। इधर अंदर फैमिली में सबसे बड़ा होता है विदाउट कंट्रोल। तुझ्याकडे बघतो ते
रानडुक्कर का? हां गेले बेकार मारतात ते काय करतात वाघ कसा मान मारतो आणि मग खातो हां हा काय करतो जिवंतच मारतात जो आवाज़ कर रहे हैं ये जो जैकल की आवाज़ है उसको देख के आवाज़ कर रहा है टाइगर को देख के जैकल आवाज़ कर रहा है टायगरची कॉलिंग येते. टायगरची कॉलिंग आहे, दिसू शकतो. रुबी गाइस वी आर सर्चिंग टाइगर. आवाज तो आ रही है लेकिन दिख नहीं रहा है. फ्लॅश हर्षित दक्ष आहे का? काय काय आराम से धीरे से हो, इकडे सांबर. एलिफेंट टायगर सर्च कर. एलिफेंट है ये डोमेस्टिक एलिफेंट है बस जैसे फिर एलिफेंट बड़ा होता है ना इसलिए थोड़ा गिरधर पण आता ते बघा भाऊ दिसते का तुम्हाला तिकडे सांबर आहे झाडाचं. उधर जाना चाहिए जो Deer उस आहे तरफ ना वाली तिथे, रोड तो तिथे, तिथे. और उसके बाद में अगर नहीं हुआ तो फिर एक बार ट्राई करेंगे उधर इधर हाँ 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 है ना दिसला दिसला हाँ दिसला ना मला सांगतो हाँ ठीक है दिसला दिसला हाँ एक और हुआ गाइस देखो सांबर दिया है वैसे बड़ा सा स्टैचू है मला स्टॅच्यू वाटला डियर फैमिली में सबसे बड़ा होता है और ये फीमेल है ये दोनों फीमेल जो एंटलर है वो मेल में होता है आत इकडे बघ. विदाउट एंटर फीमेल बाबा हा मला स्टॅच्यू वाटला पा देते तुला ये इतना ही साइज है ये बिग साइज है बस बस आहे मी घालू? चलते हैं सर चलो 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 चलो. चला तिकडे टायगरचं असेल. यस 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 चलो चलो. मेल
टाइगर भी है मैम, ये स्वस्ति के नाम का एक ग्रेट टाइगर है। इसमें ये देखो, ये एलिफेंट आ रहे हैं ऐसा लग रहा है मुझे। देखो वीडियो ले लो। देखो ये छोटा सा बच्चा आ रहा है इधर से, वाइट पेड़ के पास। हाँ हाँ बोलू नको. नानी कुठे माझी नानी बघू. फट जाता है इधर, पीठ से नहीं फाड़ते हैं, पोट पोट स्टमक से फाड़ते हैं तो फट जाता है। तो आधे से ज़्यादा वाइल्ड डॉग. इतना बेकार मारते हैं। झुंड से मारते हैं लोग. बच्चे इस तरफ देखो हो. हाला हाला बघते रे बघतोय तो. खाजू करतोय खाजू करतोय. दक्ष खाली बस. दिसतोय माझ्या क्लिअर एकदम मस्त. मला पण दिसतो एकदम मस्त. इससे बड़ा भी होगा ना. ये वाइल्ड, अपन लोगों ने जो वाइल्ड डॉग देखे थे ना उससे बड़ा होता है. हाँ ये पेयर में रहता है मैम, इसको इंजर फैमिली के होता है. और देखो कैसे देख रहे हैं. आपको लगेगा वो डॉग है लेकिन वो डॉग नहीं है. अरे राहू दे, आता जन्म काढलं. गेला राजनीला बघू. आम्ही हा मोर बघत बसलो. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आमच्या तिकडे जोरात कॉल झाला आणि कॉल झाला म्हणून आमच्या ड्रायव्हरने गाडी काढली, अशी उलटी फिरवली आणि उलटीच चालवत आणली. त्यावेळेस ना इकडनं लेपट गेला, बिबट्या पळत गेला, म्हणजे चालतच गेला. पण आम्हाला उशिरा तिथे पोचलं गेलो, त्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट केला होता पण इकडे काय आम्हाला दिसला नाही. तो पूर्ण जंगलात चालत गेला होता. पण इथे बिबट्या होता. जो आमचा गाईड करणार होता त्याने बघितलं होतं, आम्हालाच दिसला नाही. पण इथून बिबट्या गेला असं तो म्हटलं. आगे लेना भैया, बैठ जाएगा आपको और आगे. गाईज ही आहे नीलगाय. जंगलामध्ये खूप आम्ही वाघ शोधायचा प्रयत्न केलाय पण वाघ काय भेटेना. नीलगाय भेटते, खूप सारे प्राणी भेटले पण टायगर काय आम्हाला भेटला नाही. गाईज आमची दुसरी सफारी झाली आता. जस्ट जवळजवळ वाजलं 11:30. आम्ही सकाळी 6:15 वाजता सोडलं होतं. 6:15 बरोबर गेटवर होतो. 50 किलोमीटर आम्ही जाऊन आलेलो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, वाघ आम्हाला घाबरला आहे.
काय म्हणायचंय तुला? वाघ आम्हाला घाबरला. आम्हाला बाकी एक मिनिट थांब ना. तर आम्ही सगळे प्राणी बघितले टू झेड, तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत. फक्त आम्हाला वाघ दिसला नाही आणि तो आम्हाला घाबरलेला आहे. त्यामुळे तो काय बाहेर यायला मागत नाहीये, कारण आमच्यासोबत हे वाघीण आहेत सगळे. त्यामुळे नाही मम्मा, गरमीच्या मासामध्ये जास्त नाही येत ना वाघ. त्यांना गरमी लागते ते मरतात. अच्छा ठीक आहे. तरी पण आम्ही सर्चिंग करणार आहे. अजून 2 सफरी आहेत आमच्याकडे. एका सफरीमध्ये तरी तो आम्हाला तोंड दाखवून जाणार आहे की हाय फ्रेंड्स मी इकडे आहे म्हणून. तेवढं आमच्यासाठी पुरे आहे. सो खूप सारं ऊन लागतं. 11:30 वाजले तरी इतकं ऊन आहे. आणि ह्या मागच्या गेटमधून आम्ही बाहेर एक्झिट झालो. आता घेतलं नाही, फोन लपवायला सांगितलं होता मी. लपून शूटिंग निकालली, लपून मी शूटिंग काढली आहे. सो आता आम्ही ऑन द वे आमच्या हॉटेलला चाललेलो आहोत. खूप म्हणजे खूप कडक ऊन आहे. सकाळी भयंकर थंडी होती आणि आता एवढं टेम्परेचर आहे की अक्षरशः गरम झाले. असं वाटतं डायरेक्ट आपण कुठे जाऊन बसावं, स्विमिंग टँकमध्ये जाऊन बसावं. आणि हे आमचं कुठे गेलं, हे आमचं बोबडं बघा. ओय इकडे बघ ना गाईजला कर ना. हॅलो गाईज, टायगर नाही मिला, बोल ना. कधी भेटणार आहे आपल्याला टायगर? आताच भेटणार आहे आम्हाला. राजनी सांगते आता टायगर भेटणार आहे. सो तिची इच्छा पूर्ण इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्हाला टायगर भेटावा. सो बघूयात कधी भेटतोय कधी ते. खूप म्हणजे मुश्किल आहे टायगर भेटणं. किती किलोमीटर हे जंगल? 1100 स्क्वेअर किलोमीटर. 1100 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्यामध्ये फक्त 123 टायगर्स आहेत. त्यामधले फिमेल मेल सगळे मिळून. त्यामधला आम्हाला एक पण भेटला नाही. सो बघू, म्हणजे आजच्या सफरीला होते तेवढ्यापैकी बऱ्याच जणांना भेटलेच नाही. बऱ्याच जणांनी पण कालच्या सफरीपेक्षा आज भरपूर प्राणी बघितलेत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही अशी इथं मोर बघत होतो आणि मागच्या साईडने आमच्या बिबट्या गेला आणि आम्ही गाडी टर्न करेपर्यंत सनट गेला. त्यामुळे आम्हाला दिसला नाही. पण आमच्यासोबत जो गाईड करणारे होते ना त्यांना दिसला. आम्ही बऱ्याच वेळ तिथं वेटिंग केली की आत्ता येईल किंवा हालचाल जाणवेल, पण काही नाही. सो जोरात गेला तो. आणि आता बघू, आम्ही भरपूर सर्चिंगमध्ये होतो की भेटेल पण नाही भेटला. बोलतील दादांना भेटलं ताईवर. कुठं? हे काय त्यांचे शर्टवाले. अच्छा, त्यांच्या शर्टावर पकडून बसा, पकडून. कुठे गेले? तर गाईज आमचं हे हॉटेल आहे रिव्हर फूड फॉरेस्ट आणि रेस्टॉरंट. तर हे आम्ही पेंचमध्ये घेतलं होतं. अख्खी जंगल थीम आहे आणि मस्त गेट बघू शकताय तुम्ही. आता असं एंटर केल्यानंतर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी थोडंफार दाखवलंच असेल. छान असं हॉटेल बुक केलं होतं. हे आमचं हॉटेलचं एंट्रन्स आहे आणि मस्त असं भारी हॉटेल आहे पूर्ण जंगलमध्ये. चला बाय बाय, भेटूयात आपण नेक्स्ट सफारीमध्ये. भेटूया, बाय.